लहान मुलांचं कसं असतं टिफिनला तेच तेच दिलं की खात नाही. टिफिन तसंच महागारी घेऊन येतात. त्यामुळे अधून-मधून कधी तर द्यायचं. आठवड्यातून 15 दिवसातून नवीन अशी रेसिपी ट्राय करायची. त्यामुळे मी काय केलं, कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतले. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ, अद्रक, लसूण आणि याची पेस्ट टाकायची. कोथिंबीर बारीक कट करून भरपूर अशी कोथिंबीर वापरायची. थोडासा ओवा, जिरे, तीळ, हळद, मीठ हे सगळं एकत्र करून छान असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना पाण्याचा कसलाच वापर केला नव्हता मी, कारण बटाटे जरा जास्त होते. नंतर छान अशी पीठ मळून घेतलं, की असे थोड्याशा छोट्याशा अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. इथं बघू शकता मस्त अशी आपली आलू पुरी तयार झाली. तुम्हाला जर तेलकट वगैरे आवडत नसेल, तर तुम्ही तर आलू पराठा पण बनवू शकता. पण माझा असतोच नेहमी पराठा, त्यामुळे मी म्हटलं चला आता पुरी करूया. आणि जसं की आता तुम्हाला माहिती आहे, आम्ही जास्त काही तेलकट खात नाही. त्यामुळे ह्या पुऱ्यांमध्ये जरा तेल राहतं. त्यामुळे मी काय केलं, पुऱ्या सगळ्या तळून घेतल्या, की टिश्यू पेपरनी ज्याचं एक्स्ट्राचं जे काही तेल आहे, तर ते काढून घेतलं आणि अशा रीतीने आपला मस्त असा आलू पुरीचा टिफिन तयार झालाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मुलं एकदम खुश होतील.